नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मातंग बौद्ध, मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील, शिवाय बदलही घडवता येतील, असं मत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी केलंय. ते सांगलीत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करताना बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे, प्राध्यापक राम कांबळे, डॉक्टर नामदेव कस्तुरे, डॉक्टर जयकुमार चंदनशिवे आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. पाहूया. हालून यायला लागणार. मागे एक जरा सगळेच मागे एक जरा. लोकसाहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, लोकसाहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, लोकसाहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, माता सावित्रीबाई फुल्यांचा. जय भीम, जय लवजी. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्म जिल्ह्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि वाटेगावला थोड्या वेळात आम्ही निघत आहोत त्यांच्या जन्मस्थळी. मी आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांकडनं, बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराकडनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मानव जातीच्या लोकांना, कारण त्यांचं काम कोणत्याही जातीसाठी, धर्मासाठी विशेष नव्हतं, तर ते मानवतेसाठी होतं आणि म्हणून अशा सर्व मानवांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट अजून एक टप्प्याने पुढे नेली, त्या पद्धतीने आज ह्या महाराष्ट्रामधला हा 2 समुदाय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आजचा कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणजे पूर्वीचा महार आणि आजचा मातंग समाज या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एका ताकदीने जर उभा राहिला तर आम्हाला कुणाच्याही ओझळीने पाणी पिण्याची गरज नाही. आमचे आज, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर जो संघर्ष गांधींसोबत झाला आणि गांधींच्या या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करार करावा लागला, त्यामध्ये आज ज्या अनुसूचित जातीच्या राखीव सीटा आम्हाला आहेत, आज त्या राखीव सीटांवर आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी पाठवता येत नाहीत आणि म्हणून मातंग आणि बौद्ध आणि त्याच पद्धतीने मराठा आणि मुस्लिम हे जर आम्ही एकत्रितरित्या या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलो तर आज या राखीव सीटांवर आम्ही आमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतो आणि आम्हाला कुणाच्याही आशेवर किंवा दयेवर न राहता आम्ही आमची नियोजन स्वतः लावू शकतो. अशा पद्धतीने आज आम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आंबेडकर कुटुंब म्हणून, बाबासाहेबांचा वंश म्हणून मी मातंग बांधवांना नेहमीच मी त्यांच्यासोबत नेहमीच काम करत असतो. आम्ही सगळे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये ती वज्रमूठ तयार करू आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकांसमोर आणि येणाऱ्या इलेक्शन्समध्ये सामोरे जाऊ. जय भीम, जय.